न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना दिलासा मिळतोय। खातेदारांना 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी असेल। आजपासून प्रत्येक खातेदाराला पैसे काढता येणार आहेत। खातेदारांमध्ये जी चिंता होती या बँकेच्या बंद होण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर खातेदारांनी आपली रक्कम, आपली ठेव, आपली पुंजी काढून घेण्याकरता गर्दी केलेली होती। पण आजपासून आता खातेदारांना आपले पैसे काढता येणार आहेत। 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढण्याची मुभा आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खातेदारांना 25,000 रुपयांपर्यंत पैसे आजपासून काढता येणार आहेत। लागवी निश्चितच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना दिलासादायक अशी ही बातमी आहे, कारण आरबीआयने काहीसा दिलासा हा खातेदारांना दिलेला आहे। आजपासून 25,000 रुपयाची रक्कम आणि त्यापेक्षा कमी जी रक्कम आहे ती काढण्याची मुभा या खातेदारांना देण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये 13 फेब्रुवारीपासून एकूण 25 बँका ज्या आहेत त्या बंद होत्या, त्याच्या शाखा बंद होत्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या, त्या आता या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत। 9 वाजलेले आहेत सकाळचे आणि काही खातेदारांना आता पैसे देण्यास सुरुवात केलेली आहे। आणि एकूणच या बँकेच्या बाहेर जर बघितलं तर हे खातेदार आत्ताही उभे आहेत आणि काही खातेदार हे बँकेत गेलेले आहेत। पैसे देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यामुळे काहीसा दिलासा या सर्व खातेदारांना आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच गेल्या 13 फेब्रुवारीपासून हे सर्व खातेदार जे आहेत ते पैसे कधी मिळणार अशा विवंचनेत होते, अशा विचारात होते। मात्र कोऑपरेटिव्ह बँक आता कुठेतरी पैसे देण्यास सुरुवात झालेली आहे। बघतो आपण या ठिकाणी लाईन मध्ये काही खातेदार आहेत। काय सांगाल काका, 25,000 रुपये मिळणार तुम्हाला? एवढ्या दिवसांपासून तुम्ही वाट बघत होता? हो बरोबर आहे, पण आम्ही आता आमचे खातंच सगळं पगारच इथे येतं, त्या कारणाने आम्हाला काय पैसे कुठे हे करता आले नाही। आमची खात्याची आता आता मिळतात 25,000, आम्हाला समाधान वाटते। आणि पुढचं काय बाकी आहेत ते सुद्धा असेच टप्प्याटप्प्याने मिळावे अशी आमची इच्छा आहे। 13 फेब्रुवारीपासून खरं तर तुम्हाला बँकेतून पैसे काढता येत नव्हते, आता पैसे मिळणार आहेत। काय नक्की कसा होता हा 13 दिवसांचा? पुरं सगळं या बँकेत असते, त्यामुळे आम्हाला पैसे कुठून मिळत नव्हते। ते आता लवकरात लवकर चालू केलं, त्याबद्दल आम्हाला समाधान वाटतं आणि लवकर मिळतील अशी आशा करतो। तुम्ही किती रुपये काढणार? आता का मी 17-18 हजार रुपये काढणार आहे। की तुम्हाला काय म्हणायचं आहे? 25,000ची रक्कम देण्यास सुरुवात केलेली आहे, काय सांगाल? फेकाफेकी आहे काय आहे त्यामध्ये? तुम्ही रिव्ह्यू घेता, कसला घेताय रिव्ह्यू? उगाच आम्हाला इथे बोलवलं, सिटीजनला काय केलं नाही, काय करतायत? आज माझे 7 लाख आहेत, मी हँडिकॅप आहे, सिनियर सिटीजन आहे, मग तुम्ही ट्रान्सफर द्या ना। आता 25,000ला काय लाईन लावत व्हायचं सगळ्यांनी? हे नुसतं शो आहे। तुम्ही काय करणार सांगा? तुम्ही रिव्ह्यू काय घेताय? 25,000 डायरेक्ट ट्रान्सफर करावे अशा प्रकारची मागणी आहे। काय तुमचं काय या ठिकाणी म्हणणं आहे? 25,000 रुपये मिळणार आता तुम्हाला? तर आता आम्हाला पंचायत शिक्षण काय बोलता येत नाही, जे काय आमचे आहेत ते लवकर मिळा। आपण जर बघितलं तर ज्यांचे पैसे कमी आहेत त्यांना नक्कीच हा दिलासादायक आहे। मात्र ज्यांचे लाखो रुपये या बँकेमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यावर मात्र अद्यापही 25,000 वरती त्यांचा दिलासा होत नाहीये, त्यांचं समाधान होत नाहीये। अशा प्रकारचे या ठिकाणी वातावरण पाहायला मिळतं। ते कुठेतरी हे डायरेक्ट ट्रान्सफर जे आहेत ते करण्यात यावं अशा प्रकारची मागणी त्यांची आहे। निश्चित स्वप्नील, काही खातेदारांनी तर ही सगळी फसवणूक असल्याचं म्हटलेलं आहे। 25,000 रुपयाकरता रांग कशाला लावायची असा सवालही ते उपस्थित करत संताप व्यक्त करतायत। धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।